नमस्कार. आज मी बनवणार आहे रव्यापासून झटपट होणारे मेंदूवडे. तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त असे क्रिस्पी झालेले आहे ते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि पाणी, कोथिंबीर, आलं, कांदा, जिरे, चवीपुरतं मीठ आणि मिरची घेतली आहे. एका कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दह्याचं पाणी असं दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे. परफेक्ट मेजरमेंट आहे हे. आणि थोडंसं तूप टाकायचं आहे यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा, किसलेलं आलं, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर. याला चांगलं परत एकदा ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकलं की यामध्ये आपल्याला 1 वाटी हा रवा टाकायचा आहे. 1 वाटी रवा हा मी बरोबर त्याला 2 वाटी पाणी टाकलं आहे. म्हणजे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दह्याचं पाणी. तर असं मी हे मिश्रण मिक्स केलेलं आहे. तर याचं पूर्णपणे गोळा होईपर्यंत ह्याला मंद आचेवर आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय गोळा तयार झाला आहे. 5 मिनटाकरता झाकण ठेवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त ह्याचा गोळा बनला आहे. तर आता हे मिश्रण एका ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. याला थोडंसं एक 5 मिनटं थंड होऊन द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ आणि खायचा सोडा. तर अशा प्रकारे हे पीठ तेल लावून आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मऊ असं हे टेक्स्चर याचं झालेलं आहे. तर आता आपण वडे करायला सुरुवात करू. हाताला मी तेल लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे गोळा घेऊन वडे थापलेले आहे ते. तर तुम्ही बघू शकताय मेंदू वडा किती छान आणि मस्त झालेला आहे. तर अशा प्रकारे हे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे ते. तर बघू शकताय किती छान आणि मस्त झाले आहे. अजून एक वडा मी करून दाखवत आहे. तर अशा प्रकारे हे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तर झटपट होणारा हा नाश्ता आहे. तर वडे आपले सर्व बनवून तयार आहे. तर किती छान आणि मस्त हे वडे झालेले आहे ते. हे तुटणार नाही किंवा तेलामध्ये फुटणार नाही. तर आता तेल आपलं हे गरम झालेलं आहे. तेलामध्ये हे असे एक एक करून वडे मी सोडलेले आहे ते. जेवढे बसतील तेवढे वडे मी यामध्ये टाकलेले आहे ते. ब्राऊन रंगावर येईपर्यंत याला चांगलं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे ते. ते तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त याला ब्राऊन रंगापर्यंत आलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कुरकुरीत आणि मस्त असे हे वडे आपले तयार होत आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. तर झटपट होणारा नाश्ता आहे. तर नेहमीच काहीतरी वेगळं करू वाटतं तर नक्कीच आपण ही रेसिपी ट्राय करा. तर वडे तुम्ही बघू शकता किती छान आणि हे मस्त झाले आहे. तर अशा प्रकारे याची पूर्ण वडे मी तयार करून मस्त याला फ्राय करून घेतले आहे ते. तुम्ही जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.